स्थापना दिवस आहे, कसं पाहता याकडे? आणि काँग्रेसची जी विचारधारा आहे ती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, देशाच्या कानाकोपऱ्यात काँग्रेसचा विचार हा या मातीतील विचार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा DNA आणि भारताचा DNA एकच आहे, ही असणारी आम्हाला विश्वास आहे. आणि कधी नव्हे स्वातंत्र्यानंतरच्या काळात कधी नव्हे ती एवढी काँग्रेसच्या विचारांची ही निदांत आवश्यकता आज देशाला आहे. कारण जात धर्म पंथामध्ये समाजाची विभागणी करणे, पुंजीपतींना पोषक स्वरूपाची धोरणं ठरवणे आणि नागरिकांच्या अधिकारांचं मोठ्या प्रमाणात खच्चीकरण आज रोजी सुरू असताना राजकारण हा सत्तेचा खेळ नाही, तर राजकारणाला विचाराचं अधिष्ठान असलं पाहिजे. आणि त्या विचाराचा अधिष्ठान हे काँग्रेसजवळ आहे. आणि आज या विचारांची निदांत गरज आपल्या भारताला आहे. सर, आज आपण पाहतोय की शरद पवार आणि उद्योगपती गौतम अडानी हे पुन्हा एकदा एकाच मंचावर येत आहेत. बारामतीमध्ये AI सेंटरचं उद्घाटन पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार उपस्थित राहत आहेत. आणि अडानींनी तर थेट पाय धरलेले आहेत शरद पवार यांचे, ज्यांच्यावरती काँग्रेसनं आरोप केलेले आहेत की मुंबईतील जागा जमिनी बळकवण्याचं काम करतायत. कसं पाहता? तुमचे मित्रपक्षी आहेत राष्ट्रवादी, काय कसं याकडे पाहावं? त्यात शरद पवार साहेबांचं जे व्यक्तिमत्व आहे ते एक सर्वसमावेशक स्वरूपाचं आहे. देशाचे जे पंतप्रधान आहे तेही शरद पवार साहेबांचं बोट धरून हे राजकारणात पुढे आले असं त्यांचंच वक्तव्य होतं. तर बोट धरून नरेंद्र मोदी पुढे गेले, तसंच पाया पडून अडाणी गेले असावेत असा त्याचा अर्थ आहे. त्यांना तुम्ही काही सांगू इच्छिता ज्या पद्धतीनं गौतम अडानी यांच्याकडून व्यवसाय वाढवले जात आहेत आणि त्यावर काँग्रेस आक्षेप घेत आहे? अडाणींच्या एकंदरीत त्यांच्या कंपनीच्या कार्यपद्धती ज्या आहेत या पर्यावरणाच्या, लोकशाहीच्या नीतिमूल्यांच्या विरोधात आहे. आणि या देशाला पुंजीपती जे अनेक वेगवेगळ्या समस्येमध्ये या देशाला ढकलत आहे त्यामधले अग्रणी नाव हे अडाणींचं आहे. सर, वंचित सोबत आता काही वेळातच तुमची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे, युतीची घोषणा होणार, काय सांगाल? सदर पत्रकार परिषदेतच बोलू. मात्र अनेक दिवसांपासून वंचित सोबत आमची चर्चा जी सुरू होती ती आता निर्णायक टप्प्यामध्ये आलेली आहे. संजय राऊत म्हणतायत की आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलेला आणि काँग्रेस आंबेडकरांच्या युतीचं स्वागत करतो, काँग्रेसला हव्या असलेल्या जागा आम्ही द्यायला तयार होतो. या विधानाकडे नेमकं कसं पाहायचं? आम्ही सन्मानपूर्वक पाहतो. हव्या तेवढ्या ते द्यायला तयार होते, मात्र हव्या तेवढ्या आम्हाला हव्या होत्या. आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, त्यामध्ये त्या एकंदरीत आम्ही आलो असतो तर कार्यकर्त्यांचं नुकसान झालं असतं. आणि सर्वांना कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे. त्या अनुषंगानं आम्ही हा युती तोडण्याच्या अनुषंगानं कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जी एक राजकीय अपरिहार्यता जी होती की कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे, त्या अनुषंगानं आम्ही अत्यंत सविनयपूर्वक स्वबळावर लढण्याचा निर्णय हा घेतलेला. प्रकाश आंबेडकर यांना ही युती मान्य आहे का असं तुम्ही त्यांना विचारा, असं संजय राऊत विचारतायत. नाही, आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचं वंचितची जी चर्चा चालू आहे ती आमच्या दोन पक्षाच्या स्तरावर चालू आहे. यामधला अजेंडा जो आहे तो अजेंडा हे दोन्ही पक्ष त्याच्यामध्ये सेट करतील. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून वंचित आणि काँग्रेस सोबत आली पाहिजे अशा प्रकारची एक भावना संविधानवाद्यांची होती आणि त्या आधारावर आम्ही दोन्ही पक्ष हे चर्चा करत होतो. मागील जवळपास 20 वर्षांपासून युती म्हणजे काँग्रेस आणि वंचितची युती व्हावी यासाठी अनेक प्रदेशाध्यक्षांनी प्रयत्न केले होते. स्थानिक पातळीवरती त्याची चर्चा झाली होती, मात्र त्याला यश येत नव्हतं. नेमकं यावेळी असं काय ठरलंय की ही युती शक्य झाली? नेमकेपणाने मी ते सांगणार नाही, म्हणजे किंवा मला सांगता येणार नाही. मात्र कुठेतरी सकारात्मक प्रतिसाद, एक वातावरण तयार झालं आणि त्यातून ही आघाडी आता एकदम निर्णायकपणापर्यंत आलेली आहे. याचा निश्चित स्वरूपामध्ये आनंद आणि समाधान आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने बराच मोठा वर्ग जसा खुश झाला तसं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आडनाव सकपाळ होतं आणि आज योगायोगाने मी देखील सपकाळ आहे. त्यामुळे आम्ही दोन सपकाळ हे एकत्र येत असल्याच्या अनुषंगानं देखील संविधानवादी जे खुश झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच. सर, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये कुठेतरी दुसफूस आणि ती आता चव्हाट्यावर येते असं दिसतंय का? कारण अजित पवार म्हणतात की बारामतीतील सुशोभीकरणाच्या कामाची ठाण्यातील नागरिक कौतुक करतात. ठाणे शहरातही अशीच चांगली कामं व्हायला हवीत. मध्यंतरीच्या काळामध्ये तर ठाण्याकडे मुख्यमंत्रीपद सुद्धा होतं. मी अनेक दिवसांपासून या सरकारला गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार म्हणतोय आणि यांच्यातलं टोळी युद्ध सुरू झाल्याच्या संदर्भात देखील अनेक वेळा दुर्दैवाने आम्हाला टिप्पणी विरोधक या नात्याने करावी लागली होती. हे देखील त्यातलंच एक उदाहरण आहे. मात्र टोळी युद्ध हे नुसतं भाषांचं, संवादाचं, निर्णयांचं नाही,
तर आपण बघितलं की एका निवडून आलेल्या नगरसेवकाचा खून देखील याच टोळी युद्धाचा एक परिणाम आहे. सर हिंदी में जानना चाहेंगे आज कांग्रेस का फाउंडेशन डे क्या कहना आज कांग्रेस के विचारों की देश को फिर से एक बात बहुत ज़्यादा ज़रूरत है, क्योंकि सरकार में जो लोग बैठे हैं ये लोग जात धर्म पंथ के नाम पर पोलराइजेशन कर रहे हैं और उसके साथ साथ जो हर आदमी का जो हक है उससे वंचित रखने का काम ये सरकार कर रही है. तो न्याय, सामाजिक न्याय, समता, बंधुता के मूल्यों की आज सबसे ज़्यादा ज़रूरत है और कांग्रेस पार्टी ये सब मूल्य आगे लेकर जाने वाला एक वैचारिक दल है, इसलिए कांग्रेस की भी आवश्यकता आज सबसे ज़्यादा रेलिवेंट है. कांग्रेस के एक वरिष्ठ नेता है दिग्विजय सिंह, उन्होंने एक पोस्ट किया था बीजेपी नरेंद्र मोदी और आरएसएस का. पहले पोस्ट किया, उनकी तारीफ की, लेकिन उसके बाद पीछे लिया पोस्ट कि हम तो इनके खिलाफ में. किस तरह देखेंगे सर जब ऐसे? नहीं, वो पोस्ट आगे लेना और रखना अपनी जगह है, मगर जो नीचे बैठे हुए आदमी थे आज उनको कुर्सी मिल गई, मगर कुर्सी वाले पर बैठे हुए कहाँ पर है और उनकी क्या स्थिति है, इस पर आज देश में चर्चा होने की जरूरत है. सर जिस तरीके से उन्नाव एक रेप केस हुआ था, आप इसे किस तरह देखेंगे? क्योंकि जिस तरीके से जो एक विक्टिम है उनकी तरफ से ऐसा कहा जा रहा है कि जो न्याय है वो मुझे मिलना चाहिए, लोग उसे फांसी की सजा मिलनी चाहिए. आप किसे देखेंगे सर? इतना दर्दनाक और घिनौनी हरकत और हादसा होने के बाद सत्ता के भीतर के लोग यदि उस व्यक्ति को, पीड़िता को न्याय दिलवाने में नाकामयाब रह रहे तो ये शर्मनाक बात है. न्याय व्यवस्था हमारे देश में है क्या, ये एक मूलभूत सवाल इस घटना के माध्यम से उजागर हुआ है. महाराष्ट्र में बीएमसी इलेक्शन में इसी के चलते हुए जो है वंचित बहुजन आघाड़ी के साथ कांग्रेस जा रही है. इस बार क्या बात हुई है सर? फिलहाल के वक्त में कितने सीट्स के ऊपर दावे हुए? सीट कितने, क्या, ये सत्ता का खेल रही है. तो हमारे दोनों का आना ये विचारों का मेल है. सर गौतम अडानी और शरद पवार जी एक साथ आए हुए, आप शरद पवार के साथ है लेकिन कहीं ना कहीं गौतम अडानी के ऊपर आप आरोप करते हैं, लैंड स्कैम में उनका नाम ले रहे, धारावी में नाम ले रहे, किस तरह से देखते? जी हाँ, उनका तो नाम ले ही रहे और वो देश की सारी व्यवस्था को तोड़ मरोड़ कर वो अपना धंधा, गोरख धंधा चला रहे, ये हमारा आरोप है. लेकिन कहीं ना कहीं आप शरद पवार जी के भी साथ है. ये देखिए, ये हम भारत में हैं और इस प्रकार से राजनीति पर हमारा कांग्रेस पार्टी का कोई विश्वास नहीं. सर संजय राउत है, उनका ऐसा कहना है कि जो वंचित के साथ जो कांग्रेस की युति क्या मान्य रहेगी, जिस तरीके से उन्होंने कहा है, टीका किया है कांग्रेस को कि अब वंचित बहुजन को एक्सेप्ट करेगी, अब दोनों पार्टियों के बीच में चर्चा है, इसका जवाब वंचित आघाड़ी जरूर देगी. सर कब तक जो है अनाउंसमेंट फिलहाल हो सकता है वंचित बहुजन? अभी ये अंतिम चरण में सब चर्चा आ चुकी है. थैंक यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.